नमस्कार, मी संदीप करमरकर. आजचा जो व्हिडिओ आहे हा ॲस्ट्रॉलॉजीवरती, ज्योतिष्यावरती आहे आणि मी 2 मिनिटात हा जो व्हिडिओ आहे संपवणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे नवशिके आहेत, नवीन ज्योतिषी शिकत आहेत, त्यांच्यासाठी हा उपयोगी पडणार आहे. जी लोक ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करत आहेत त्यांनी ज्योतिष्य शिकताना तुम्हाला काही अशा वेळा प्रसंग येतील की तुम्हाला नवरा बायको येतील, त्यांना भयंकर प्रॉपर्टी असेल, अतिशय प्रॉपर्टी, 5 कोटी, 10 कोटी, 25 कोटी, तर त्यांना मुलगा नसतं तर मुली असतात. तर त्यांचा प्रश्न ते घेऊन येतात की आम्हाला मुलगा कधी होणार आणि आम्ही चान्स केव्हा घ्यावा. तर असे प्रश्न जेव्हा मला विचारायचे तेव्हा कुठलाही ज्योतिषी व्यक्ती त्यांनी आपली नैतिकता ही लक्षात ठेवली पाहिजे. अशा प्रश्नांना आपण कसं सामोरं जाणार की जे आपल्याला डायरेक्ट विचारतात आहे आणि आपल्याला ज्याप्रमाणे कायदा सांगतोय की डॉक्टर्ससुद्धा सोनोग्राफीमध्ये आधी सांगत नाहीत या गोष्टी. कारण का, मुलगा मुलींचा बॅलन्स हा सारखा राहावा त्या दृष्टिकोनातून आहे. मग मी त्यांना असं उत्तर द्यायचो की तुमच्या मनात आहे तेच होणार. मग ते खुश व्हायचे, म्हणजे की माझ्या मनात आहे तेच होणार म्हणजे मुलगाच होणार. परंतु जे काय होतं ते देव ठरवतो आणि देवाने ठरवलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला अंगवळणी पडावंच लागतात किंवा त्या आपण आनंदाने स्वीकारल्या पाहिजेत. तर या दृष्टिकोनातून की त्यांचं जे बायस माइंड आहे की आपली प्रॉपर्टी आता मुलगा नाही, आपल्याला विचारणार नाही, या गोष्टीमध्ये खरं तर त्यांनी पडू नये. त्यांनी सर्व देवावर सोडून द्यावं. देवाची इच्छा सर्वात मोठी, आपली इच्छा ही काही मोठी नाही आहे. तर जनरली बघा की ज्या लोकांना भाऊ आहे, मुलगा आहे, म्हणजे माझ्यामध्ये मुलगा आहे आणि त्यांना बहीण पाहिजे, असा प्रॉब्लेम मात्र सोडू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये ज्या लेडीजचे जो जन्म आहे, म्हणजे त्यांच्या आईचा जन्म जर शुक्रवारी झालेला असेल, शुक्रवारच्या दिवशी, तर त्या भावाला बहीण होण्याची शक्यता जास्त राहते. मी एक्सप्लेन नाही करणार की 2 बहिणी असेल तर भाऊ कसा होईल, परंतु एक भाऊ असेल तर मात्र शुक्रवारी ज्या स्त्रीचा जन्म झालेला असेल त्याच्यामध्ये बहीण होण्याची, त्या म्हणजे मुलाला बहीण होण्याची शक्यता जास्त राहील. तर अशा प्रकारे तुम्ही पण साधारणतः एकंदर अभ्यास करताना बघा की शुक्रवारी ज्यांना भाऊ आहे त्याला बहीण लाभलेली आहे. आणि अशा गोष्टी आहेत. नैतिकतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही जे भविष्य शिकताय त्याच्यामध्ये आपण नैतिकतेने आपण भविष्य सांगतोय की नाही त्याचा पण विचार करा. कारण बऱ्याच वेळेला आपण धर्मसंकटामध्ये येतो की प्रश्न तर बरोबर आहे, परंतु आपण सर्व कायद्याने चालायला पाहिजे. त्याच्यानंतर आपला नैतिकता ही आपली जागेवर पाहिजे. त्यामुळे जेव्हा तुम्ही भविष्य सांगता तेव्हा व्यवहार ज्ञानाचा सुद्धा वापर करता आला पाहिजे तुम्हाला. आता दुसरी गोष्ट, काही लोक माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात की माझी आई किंवा वडील 98 वर्षाचे, 97 वर्षाचे आहेत आणि ते बेड रिडन आहेत, तर ते सुटावे असा काहीतरी आम्हाला उपाय द्या. आणि त्याच्यामध्ये आजच्या परिस्थितीनुसार काही गैर नाही की जर ती व्यक्ती बेड रिडन आहे आणि तिला मेडिकल उपचार करूनसुद्धा काही उपयोग होत नाही आहे, तर अशावेळी आपण काहीतरी मदत करायलाच पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा एखादा त्यांना उपाय देतो तेव्हा त्यांना आपण असं म्हटलं पाहिजे की हे उपाय करा, एक तर ते वेदनेतून मुक्त होतील किंवा पूर्ण बरे होतील, पूर्णच्या पूर्ण बरे होईल असं बोला. म्हणजे आपण काय होते की आपण समान अधिकार ठेवतो, त्या माणसाला जगायचे हक्क आहे. आणि जर त्याला वेदना होत असतील आणि घरातले लोक त्यांना मेडिकल देऊन सुद्धा काही उपयोग नसेल, तर अशा व्यक्तीला अंथरुणावर खिळून जाऊन, अंथरुणावरती सहन करून, सारखं दवाखान्यात हलवून या व्यक्तींचे सुद्धा
खूप हाल होत असतात. तर तुम्ही नैतिकता पाळा. नैतिकतेमध्ये जेव्हा तुम्ही उपाय द्याल तेव्हा जरूर त्यांना सांगा की 2 प्रार्थना करा. एक अशी प्रार्थना करा की त्याचं संपूर्ण दुःख जे आहे किंवा त्याचं जे वेदना आहे त्याच्यातून तो मुक्त व्हावा, किंवा तो एकदम असा चांगला व्हावा की त्याला पुढे पूर्ण बरं वाटावं. म्हणजे अशा पद्धतीने मला तुम्हाला मार्गदर्शन करायचं होतं जे नवीन ज्योतिषी शिकतायत. आणि जे मी तुम्हाला म्हणलं शुक्रवारचं तुम्ही शोधून काढा की ज्या स्त्रिया शुक्रवारी जन्मला आहेत त्यांचा जो मुलगा आहे त्याला बहीण आहे की नाही शुक्रवारी, म्हणजे शुक्रवारी जन्म झालेला आहे त्याच्या आईला. परत आपण भेटू. धन्यवाद.